आता केलो लोकांक डाऊट आसा आमकां आयुर्दाय कितले 100 की 120. केलो पंता भटमाम आमकां आशीर्वाद येता शतसंवत्सरम दीर्घम आयुः म्हणून गे न्हू सांगताची. आता 100 वर्ष आयुष्य की 120 म्हणले कन्फ्यूज जाता. दोन्हीची लॅक सांगेल आसा 100 वर्ष वैके सांगेल आसा 120 वैकेची गणना सांगेल आसा. आणि ताजे 50% केन्ना जाता तेन्ना शांती करचेक सांगेल आसा. कोण 100 घेता तो 50 वर्षे तुलेन तो शांती आरंभ करता. कोण 120 गणन घेता तेन्ना तो 60 वर्षा तुलेन तागेल तो शांती आरंभ करता. आणि प्रति 5-5 वर्षाक एक शांती सांगेल आसा. कित्याक सांगेल आसा 60 वर्ष जाल्या नंतर आमी केन्ना सांगतात आतांची पळयात इवन बँकांत वैकेची 60 वर्ष म्हळ्यार सिनियर सिटीजन जाले ताका एक लेबल घालून जाले. FDचेर चड मेळटाले. FDचेर ताका थोडे 2% 3% की एक्स्ट्रा मेळटाले. किंतु बँकांत ताका एक्स्ट्रा टायम मेळना. तूं रिटायर्ड जा म्हणून सांगताचे. तुका पयशेचेर एक थोडेची 0.25% एक्स्ट्रा मेळटाले. किंतु आनी तुका रिटायर्ड तूं टोटली रिटायर्ड जावका तुका आनी वापस हें करना. म्हळ्यार ही लौकिकांत वैके गोत आसा 60 वर्सां नंतर आमी ते रिटायर्डमेंट म्हणून सुकाम. म्हळ्यार हांगेले जावका जाल्यार पायलट की खंयच्यान तूं पळया तांगेले आरोग्यांत की नाजाल्यार शरिरांत कमीपण येता तेतून आमी रिस्क घेवचेक जायना म्हणून न्हू 60 वर्सांकची तांकां स्टॉप करताचे. किंतु आमी खंयचेही हे एक शांती करचे असल्यार हाका शांती म्हणून कित्याक सांगलें. बाकी कडेन तुमी हें करतना आतां राम नाम जप अभियान नाजाल्यार राम नाम यज्ञ म्हणून सांगताचे. सो रामाल हाका सांगतना यज्ञ म्हणून सांगलें. लघु विष्णू हवन म्हणून सांगलें. थंय हवन म्हणून संबोधन केलें. हांगा राम नाम जप यज्ञ म्हणून सांगलें. आतां शांती विंगड हवन विंगड यज्ञ विंगड हें कशें न्हय. हे शांती आनी उठूची सकाम आमगेल कसकी एक काम जावका म्हळ्यार कितें री आमी देवाला एक प्रार्थना करूंक न्हू हे एक कार्यक्रम करता आसात धार्मीक कार्यक्रम. अर्थात आमगेले अरिश्ट निवारण जावका जाल्यार आमी तेन्ना आमी शांती करताची. आनी खंयचे तरी देवाल प्रित्यर्थ ना बरेपणा करचे कितें री तेन्ना हवन यज्ञ आनी करताचे. ते निश्काम जावका जाल्यार आमी ते करताचे. किंतु आमगेले स्वताचे कार्य कसं करचे असल्यार आमी तेन्ना शांती करताची. उग्ररथ शांती करताची, मार्कांडेय शांती करताची, मृत्युंजय शांती करताची नाजाल्यार संधी शांती करताची. हे उठूची अरिश्ट हे उठूची आमकां त्रास जाता म्हळ्यार कितें री आमी हे शांती विधानांनी करताचे. आतां हे शांती कितें करता बाकी कसं न्हय सिंपल जावन कसं न्हय करचेक जायना हांवें असो एक केलो पंत विचार येता. तेतून तूं पुस्तकांत बरयल्लें आसा यथा शस्त्रप्रहाराणां कवचम विनिवारकम तथा दैवोपघातानां शांतिर्भवती वारणम म्हणून सांगिल्लें आसा. एक योद्धा एकलो क्षत्रिय केन्ना तरी एक युद्धाक गेला म्हणून समजा तुमी. तो खाली वतवे खाली कांय वतना तो कसन घालून घेता अंगा कुटूची कवच आनी इत्यादीक घालून घेता तो. बट ते कवच मस्त भार उरता अंगा म्हळ्यार मस्त भार जाता. किंतु घालून घेता तो कित्याक घालून घेता शत्रू पक्षान कोणेय तरी बाण आनी सोडलो म्हळ्यार ते व्यक्तीक लागतवे लागना. कित्याक लागना कित्याक म्हळ्यार हाणें एक बॅरियर एक कसं की एक ताणें एक तागेले शरिरा मध्य एक कसं की एक तडे गोडे म्हणून सांगता पळय ताणें दवरलें. ते कसन की म्हळ्यार कवच घालून घेतलें. ते कवच घालून घेतिल्ले निमित्तान कोणेही बाण मारल्यार वैकेची ते व्यक्तीक लागना. रक्षण करचेक ते कवच आसा. आतां आमगेले आयुर्दाय आमकां गोतना. आमी केन्नाय सांगताची की मनशाक गोतना की मनुष्याक कितले आयुर्दाय आसा म्हणून आनी केन्ना तागेले प्राण हे जाता म्हणून गोतना. किंतु विश्वास आसा तेतून आज वैकेचे आमगे लोक फाल्लेक आमी जिवंत उरता की ना म्हणून आमकां गोतना. फाल्ले आमी दोळ सोडता की ना म्हणून गोतना. इत गोत्त असल्यार वैकेची तो 1 म्हयन्याचे रिचार्ज करून घेवन बसता.
ताका गोतना फाल्यां हांव जल्मांत म्हळ्यार फाल्यां दोळो ओपन करता की ना म्हणून गोतना, किंतु 1 म्हयन्याचे रिचार्ज करून घेवन बशिल्लो आसा. अर्थात इतलें ताका म्हळ्यार जिवना बद्दल आमकां गोतना की फाल्यां कसन जाता कितें जाता. त्यातकून असल खंयचेची दैवी अपघात जायनाशी उरका, खंयचे रितीर रोग बाध जायनाशी उरका. नाजाल्यार केलोपंत असल एक संदर्भ येता की तांणी बेड रिडन जावन घेवन उरताची, चमकूचें जायना, नाना रितीची अवस्था पळोवची तसल संदर्भ येता. तसल खंयचे रितीर बाध जायनाशीची आरोग्यवंत जावन घेवन जिवंत चलोवका म्हळ्यार तेन्ना असल एक शांती उपाय आनी उठूची आमगेल्या म्हालगड्यान सांगलें. आज ही मस्त लोक आरोग्या बद्दल हे करताची. तुम्ही केन्नाही वचा डॉक्टराले कसने तुम्ही सांगा तो रोगाक निदान सांगेत विना तुमगेले आयुर्दाय अभिवृद्धी करून घेवन दिवचें ताका जायना. आमगेलंतू कसने असलेर आमी देवा लेगीच विचारता आनी कोणा लेगी विचारचें जायना. कितें म्हळ्यार दितालो करवितालो तो परमात्मूची, आमी न्हय. आजी तुम्ही सांगताची स्वामेल उपस्थितीन तूं करका हें करका. आतां स्वाम्यान सांगल्यार जाता, स्वाम्यान दिल्ले शब्द ते सत्य जाता. आमी दिल्ले शब्द सत्य जावच्याक देवान केल्यार ते सत्य जाता. सत्य करचें ताणें, सांगचें आमी, नांव येवचें आमकां, करचें ताणें. किंतु नांव कोणाक? स्वाम्याक. स्वाम्यान करून दिलें मरे, स्वाम्यान मंत्राक दिलें, आमी केलें न्ही. आमकां सांगिल्लें उत्तर सत्य जावका म्हळ्यार आमी तितलेची साधन करका, आमी तितलेची देवाल बद्दल अणवाळपण करका, आमी तितलेची देवाल बद्दल प्रीती दाखोवका. तें जर आमी साधन केल्यार तेन्ना आमी कसले तरी सांग म्हळ्यार तें देव सत्य करून दिता. त्या निमित्तान परंपरेत प्रत्येक स्वाम्यान अणवाळपण केल्लें आसा, तितलेक कठोर तपस केल्लो आसा, चातुर्मास व्रत केल्लो आसा. कितें केल्लें आसा की भक्तान आयिल्तना कसले तरी स्वाम्यान शब्द दिले म्हळ्यार तांगेल कश्ट परिहार जावका म्हळ्यार कितें रे एक स्वाम्यान इतलेक तपस्या कश्ट घेवन घेवन सर्वही समाज बांधवांक अनुग्रह करता आसाची. एकलो रईत तूं कसं करता की म्हळ्यार तागेले मस्तीतले तागेले फील्ड आशिल्ले, बेसायांनी आशिल्ले. त्या बेसायांत तूं भाताचें ताणें रोविल्लें आनी भात ताणें लॅक केलतना ताका कमी दिसलें. कितलें जावक आशिल्लें तितलें ताका जालें ना म्हळ्यार कितें री तें कमी दिसलें. कमी कित्याक जाल्लें म्हणून तो आलोचन करतना प्रती दिवस थोडे पक्षी येवन घेवन थोडे खाता आसाची म्हणून ताका अनुमान आयलें. हे पक्षी येता आशिल्ले निमित्तान मागेले बेसायाचे कसन एक उत्पन्न आसा तातूंत थोडे कमी आयले म्हणून तांणी सांगलें. कडेर ताण कसन केलें की म्हळ्यार हे पक्षी निमित्तान म्हाका कसन उत्पन्न येवचें आसा तें कमी जाल्ले निमित्तान हे पक्षी खावन तुल्यान धांवडू का म्हणून ताणें आलोचन केलें. पक्षी धांवडू का म्हळ्यार ताणें कसन केलें की म्हळ्यार नेक्स्ट डे व्हड एक नेट घेतलें. नेट घेवन हे उटू पक्षी आयले कुडेन ते नेटांत धरून घेवन ते उटू पक्षीक खंयची एक रानांत धरून घेवन सोण घेवन आयलो. आतां ताका बरें न्हीद आयलें. कसलें न्हीद आयलें की म्हळ्यार म्हाका मुखारी आतां ताजे किंता चड उत्पन्न येता म्हणून घेवन म्हाका मस्त खुशी जालें. उट्टू पक्षी उट्टू धांवन गेले, आतां म्हाका बरेंच उत्पन्न येता म्हणून लेखलें, भाता उत्पन्न बरें येता म्हणून. थोडे दिवस जावन घेवन पळयता पक्ष्यांनी आयिल्तना कितलें उत्पन्न जाता आशिल्लें पळय. पक्ष्यांनी गेले नंतर ताजे किंता 50% आनीक कमी जालें ताका. पक्षी आशिल्तना थोडेची कमी जाल्ले, थोडे म्हळ्यार एक 10% कमी जालें. किंतु पक्षीन गेले नंतर कसन जालें 50% कमी जालें. कडेरी ताका आश्चर्य जालें. पक्षी कणी उठू धांवडेले. आतां चड जावका म्हणून हांवें आलोचन केलें, किंतु 50% देंवले न्ही वे म्हणून आलोचन करून तो आतां कोणाला एक विचारचें म्हळ्यार कितें रे एक एक्सपिरियन्स्ड कोण एक रईत आशिल्लो, एक अनुभव जाल्लो तसले एक रैतालेक वता आनी अशी जालें मरे मागेल्या गाद्यान तूं हांव रोविल्लें भात कमी जालें आनी हांवें पक्षी आनी उट्टू लोकांक धांवडून घाल्लें, किंतु ताजे किंता 50% कमी आयले. कसन जालें म्हणून उट्टू हें करतना
सान सान क्रिमी कीट उठू येवन घेवन उठू भात खावन घेवन वता आशिल्ले. सान सान क्रिमी कीट उठू येवन घेवन ते उठूची भात खावन घेवन वता आशिल्ले. आतां हे पक्षी कसन करता आशिल्ले की म्हळ्यार हांगेलें काम कसन की म्हळ्यार ते क्रिमी कीट जंतू कसनय आशिल्ले असल्यार ते कोण खाता आशिल्ले की म्हळ्यार हे पक्षी खाता आशिल्ले. आनी हे व्यक्तीन कसन केलें म्हळ्यार पक्षी कशी धांवडोवन घाले. पक्षीक धांवडोवन घाले निमित्तान हे क्रिमी कीट हांकां पशु जंतूक कोणेहीची अडचण नाशिल्ले आनी हागेले भाताचे कसन कसा उठू कमी जाल्या म्हूण घेवन ते अनुभव जाले तसले व्यक्तीन ताका सांगलें. आतां हांव कसन करचें. आतां पक्षीही ना कोणेही ना कसंही ना. आमगेले वैकेची अशी जाता. आमगेले वैकेची जिवनांतू आजी शांती कसन आसा ते स्पेशल करचें. जर त्याची व्यक्तीनं 10 पक्षी आशिल्ले आनी एक 10 पक्षी हाडिल्ले असल्यार तागेले ते 10% आनीकची वाडता आशिल्ले. बट हाण कसन केलें आशिल्ले उठूची भायर काण घालें. आमी वैके कसन करता की म्हळ्यार प्रतिनित्य करचें तसलें संध्या वंदन गायत्री मंत्र हे उठू कसन करताची हे उठूची काण घालताची. ते पक्षी कशी काण घाले पळया तशीची काण घालताची. तेन्ना आमी कसन लेखताची आउटपूट बरें येता. चड परिश्रम केले चड आउटपूट येता. हे आमगेले प्रतिनित्याचे कसन आसा परिपाटू संध्या वंदन की भजन की देवाल पूज की हे आमगेले नित्य आमी करक आशिल्ले तसले आमगेले परिपाट. कशी ते पक्षी प्रतिनित्य येवन घेवन एक 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 प्राणी काडटा. स्पेशल केन्ना ओकेजन येता तेन्ना आनी 10 पक्षी हाडा तेन्ना तुमगेले आउटपूट आनीक चड जाता. अर्थात प्रतिनित्याचे कार्य आमी सोडचेक जायना म्हणलें हें एक तुमी लक्षांत दवरका. ना 60 तुल्यान एक शांती कराय 60 कुडेन एक शांती कराय 70 कुडेन एक शांती कराय बाकी दिवसा संध्या वंदन ना काही ना जाल्यार हे इतले शांती करून वैकेची काही प्रयोजन जायना. त्यातकून सर्व लोकांनी हेही लक्षांत घेवका तुमी कितलेही शांती करा किंतु तुमगेले मूलभूत कसन आसा प्रायमरी कसन आसा ते मात्र सोड नाकाच. ते करताची उरका. तदनंतर हे एडिशन करत वचका. आमी केलो पंता मस्त लोकांलेगी विचारचेक वताच. हागेलेक विचारचे तागेलेक विचारचे किंतु कितलेही गेल्यारी दिव चोटू आमकां देवानच आनी कोणेही दिना. दुसऱ्यान दिल्लेर वैकेची देवूची तागेल कडच्यान आमकां मेळची तशी ताणेची कार्यरूप केल्लो उरताले. बट कोणेहीची आमकां स्वता कोणें दिनाच. तो दिता आसा म्हळ्यार ताजे मागशी देवाल कसकी एक हात आसा म्हणून तुमी लेखचे काडना. फॉर एन एग्जाम्पल एक रायू प्रतिनित्य देवस्थानां वता आशिल्लो. प्रतिनित्य देवस्थान वताना देवस्थाना मेटल चडलो कुडेन रायट सायडाक आनी लेफ्ट सायडाक 2 लोक मागचेक बसता आशिल्ले. तांणी केन्नाय भीक मागत उरचे. एकलो रायट सायडाक बशिल्लो एकलो लेफ्ट सायडाक बशिल्लो. केन्ना हो राय आयलो म्हूण कडेन कळ्ळें तेन्ना रायट सायडाक बशिल्लो तो भिक्षूक प्रार्थना करता. कसन प्रार्थना करता की म्हळ्यार देवा परमात्मा तुवें रायाक मस्त दिलेलो आसा म्हाका वैके थोडे दी म्हणून घेवन तो रायट सायडा आशिल्लो भिक्षूक मागता. सम आयकून घेया. रायट सायडा आशिल्लो भिक्षूक कसन सांगतास की म्हळ्यार परमात्मा तुवें रायाक मस्त दिलें म्हाका वैकेची हे भिक्षुकाक वैकेची थोडे दी म्हणून घेवन तो प्रार्थना करता. आनीक सायड लेफ्ट सायडाक बशिल्लो तसलो भिक्षूक तो सांगता कसन देवालय मागता राय यद्राक आसा. तो राया कसन सांगता की म्हळ्यार राया देवान तुका मस्त दिल्लो आसा म्हाका कसन थोडे दी म्हणून घेवन तो सांगता. रायट सायडान कसन विचारलें की म्हळ्यार देवा तुवें रायाक मस्त दिल्लो आसा तशी म्हाका वैके थोडे दी म्हणून घेवन रायट सायडाच्यान विचार. लेफ्ट सायडाच्यान कसन विचारलें की म्हळ्यार राया तुका देवान मस्त दिल्लो आसा म्हाका थोडे कसन दी म्हणून घेवन ताका विचारलें. आतां राया कन्फ्यूज जाला. कोण विचारलो दिता हांव दिवची की देव दिता की म्हणून घेवन ताका म्हळ्यार तो दिवसा थंयतल्यान वता आशिल्लतना हे तागेले एक परिपाट आशिल्ले. एक दिवस ताणें मंत्रीक सांगलें की रायट सायडा आशिल्लो तसलो भिक्षूक अशी म्हणटा आनी लेफ्ट सायडाक आशिल्लो तसलो भिक्षूक अशी म्हणटा कोणाला आयकता म्हणून घेवन तेन्ना राय सांगता ना देवूची त्या भिक्षुकाक दिता हांव दिवच्याक जायना. तशें आसल्यार एक
परीक्षा करा म्हणून एक हे केलं. त्यातकून ताण कसन केलं की म्हळ्यारी एक भांड एक आयदन आणतू खीर केलं. खीर म्हळे पायसू गोडशी केलं. ते गोडशी घालचे आयदन आणतू कसन केलं की म्हळ्यारी भांगराचे नाण्य वैके घाले. आयदन आणतू भांगराचे नाण्य घाले. भांगराचे नाण्य घालून घेणू संपूर्ण आयदन खीर भरून घेऊन दिले. पायस भरून घेऊन दिले. गोडशी भरून घेऊन दिले. आणि ताण मंत्री सांगलाय उज्जू असेल तसल व्यक्तीक दी नाका. दाव सायडान कोण मागेल एक प्रश्न विचारला पडे ताक दी म्हणून सांगलाय. राईट असेल व्यक्तीक दी नाका. लेफ्ट असेल तसल व्यक्तीक दी म्हणून सांगलाय. जायत म्हणून घेणू त्या मंत्रीनं लेफ्ट सायडाक असेल तसल व्यक्ती कोण घेणू पायस दिले. ताक ते मेळ्ळ कुडेन ताजे परंबळ हे ते रायाल मंत्रीन हाण दिलं कुडेन ताणका राईट सायडा बशील व्यक्तीक हंगसूच्या लागलो. पळेल वे तुगेले देवान कसं दिल रे बळे राय्यान पळे काल ऐकून गेलं आज पळे पायस येऊन गेलं म्हाका म्हणून घेणू अशें निवटू सांगलें. हाण काही उरलेलं ना. हाण कडेरी पायस मेळ म्हणून घेणू बरे पायस खायत गेलो. उठू खावचेक जालें ना. उठू पायस खावचेक जालें ना. ताण थोडे खाल्ले नंतर तगल पोट भरले. हाण कडेरी घे तू वैके मागे लेद्रा बशिल्लेस न्ही उरील पायस तू खा म्हणून घेणू ते आयदन तक्क दिले. ते आयदन तक्क दिले. ताण पायस खाल्ले नंतर ता कुटू भांगरा नाण्य कोणा मेळे ते उजवी सायडा बशील तसल व्यक्तीक मेळे. अर्थात कोण प्रार्थना केले देवा लेगी उजवी सायडा बशील व्यक्तीन प्रार्थना केले. आणि कोणाला एक दिवस का त्या देवाक गोत आसा खंयचे ना खंयचे परिस्थिती राय्यानं दाव सायड्या दिलेर वैकेची देवान सांगील प्रार्थना ऐकून घेता म्हणून घेणू दाखवून दिल्लो आसा. त्यातकून आम्ही केन्नाही कसने प्रार्थना करचे असलेरी त्या देवा लेगी मात्र प्रार्थना करका विना बाकी कोणा लेगी नाही. जर देवानं दुसरी व्यक्ती कडच्यान दिता सा म्हळ्यारी तुम्ही लेखचे कडना की देवानच खसकी एक हात दवर घेणू ते पैसे आमगेले घेवचे तशी ताण केल्ले म्हणले तुमगे मनान तुरका कशकी हे पळे देवान ऐकल ना ताण म्हाका दिले ना. खंचकी एक रूपानं देव मागशी राबून घेणू तुमके मेळचे तशी त्या देवानं प्रेरण केल्लो आसा. त्यातून केन्नाही अंडर एस्टिमेट करनाकाची कसने करचे आशिल्ले असल्यारी तो देव करता म्हणून तुम्ही केन्नाही आलोचन करून घेणू तुम्ही मुखार सुका